कार्यकर्ते नेते आमदारांशी ठाकरेंचा संपर्क नव्हता. आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातामध्ये. माहितीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कसे चालतात या प्रश्नावर शिंदेंचं उत्तर. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंचं वक्तव्य. 2014 मध्येच मविया स्थापण्याचा माझा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेल्यानं 2014 मध्ये मवियाचा प्रयोग फसला. भाजपा आणि शिवसेनेमध्ये अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शरद पवारांचा गौप्यस्फोट. 2019ला मवियामध्ये शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती. शिंदेंचं नाव आमच्या पुढे चर्चेत आलंच नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं विधान. भाजपाला सुद्धा शिंदे सीएम म्हणून नको होते. फडणवीस, महाजन, मुनगंटीवार यांचाही शिंदेंच्या नावाला विरोध होता. शिंदे, भाजपा आणि राष्ट्रवादीलाही सीएम म्हणून नकोसे होते. राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदे सीएम नको हे सांगणारे तटकरे अजित पवार, वळसे पाटील होते. ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम नाही करणार अशी त्यांची भूमिका होती. पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. शिंदेंना सीएम करण्याची आमची चर्चा होती. शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते होते, त्यामुळे त्यांची चर्चा होती. राऊतांचा गौप्यस्फोट. पक्षात काम करण्याची संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक. मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं विधान. 2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता नव्हता. भुजबळांकडे सीएम पद सोपवलं असतं तर पक्षामध्ये फूट पडली असती. शरद पवारांचं विधान. 2004 मध्ये काँग्रेस तयार असताना पवारांनी सीएम पद घेतलं नाही. छगन भुजबळांचा दावा. तर 1995ला मला विरोधी पक्षनेता केल्यानंतर पक्ष का नाही फुटला. भुजबळांचा सवाल. पवारांनी मला उपमुख्यमंत्री केलं तेव्हाही पक्ष फुटला नाही. पण आता अजित पवारांच्या वेळी पक्ष फुटला ही परिस्थिती. शरद पवारांच्या मुलाखतीवर भुजबळांचं मिश्किल वक्तव्य. 2004 पासूनच प्रफुल्ल पटेल भाजपबरोबर जाण्यासाठी आग्रही होते. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं विधान. 5व्या टप्प्यातील राज्यातील 13 जागांसाठी उद्या मतदान. दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला. मुंबईतील 6 मतदारसंघांसह धुळे, नाशिक, पालघर आणि ठाणे, कल्याण तसंच भिवंडीतील उमेदवारांचं भवितव्य ठरणार. सर्वच मतदारसंघामध्ये चुरशीची लढत निश्चित. मुंबईत मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त. 50,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार. मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील नवी मुंबई परिसरामध्ये 4,000पेक्षा अधिक फौजफाटा सज्ज. मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन. मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1,106 स्वयंसेवकांची नियुक्ती. दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार. मुंबईत 5व्या टप्प्यामधील मतदानासाठी बेस्टच्या 629 बस धावणार. बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास. ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त. राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात असणार. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतदान पार पडणार. प्रशासनाकडून तयारी पूर्ण. ठाण्यामध्ये नरेश मस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत. 5व्या टप्प्यामध्ये उद्या ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान. प्रशासनाकडून मतदान केंद्रावर मतदान साहित्याचं वाटप. मतदानासाठी कल्याणमध्ये 1,960 केंद्र तयार. नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार. मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनचं वाटप. निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रांवर रवाना. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग. धुळ्यामध्ये उद्या 1,969 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. अरविंद केजरीवाल आज दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये आंदोलन करणार. माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयामध्ये येतोय. कुणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका. केजरीवालांचं मोदींना आव्हान. आम आदमी पार्टीनं आंदोलनासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही. दिल्ली पोलिसांची माहिती. मतदान आकडेवारीवर 7 दिवसामध्ये उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश. प्रत्येक टप्प्याची आकडेवारी 48 तासामध्ये जाहीर करण्याच्या याचिकेवर आदेश. बीडमध्ये मुंडे भावंडांनी मला हिणवलं. बहीण भाऊ समाजाला फूस लावून मला धमक्या देत आहेत. तर तुम्हालाही महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे त्याचं भान असू द्या. जरांगेंचा इशारा. लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकून आणण्याची किंवा पाडण्याची मनोज जरांगेंची भूमिका नव्हती. जरांगेबाबतच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. राज्यात महायुती 45 आणि देशामध्ये एनडीए 400चा आकडा गाठणार. आमचं लक्ष्य पूर्ण होणार असं देशभरात वातावरण. रावसाहेब दानवेंचा दावा.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भवनराव तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील कामासाठी तायवाडेंना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान. कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा लोहमार्ग पोलीस तपास बंद करण्याच्या तयारीत, शवविच्छेदन अहवालामध्ये विशालवर विषप्रयोग न झाल्याचं उघड. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई, पाण्यासाठी आम आदमी पक्षासह महिला आक्रमक, पाणी द्या असं म्हणत महिलांचा हंडा मोर्चा. सातारा जिल्ह्यामध्ये उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई, टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी, 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली. मेरूण तलावामध्ये केवळ 40% पाणीसाठा शिल्लक, वाढती उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाणी साठ्यामध्ये घट. धाराशिव जिल्ह्यामध्ये 71 पाणीपुरवठा प्रकल्प कोरडे ठाक, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, 113 टँकरनं ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरू. नांदेडला पाणीपुरवठा होणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पामध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक, नांदेडकरांना पाण्याचा वापर काटकसरीनं करावा लागणार. परभणीमध्ये पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित, भर उन्हाळ्यामध्ये परभणीकरांची पाण्यासाठी भटकंती. बीडच्या परळीमध्ये उन्हाळी भुईमूग काढणीला सुरुवात, उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये खरीप मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यामध्ये बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, शेतकऱ्यांची गैरसोय झाल्यानं विक्री 2 दिवस वाढवण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाकडून मोबाईल व्हॅनद्वारे पशूंवर उपचार, कृत्रिम रेतनसह लसीकरण मोहीम सुरू, पशु विभागाकडे 4 फिरते चिकित्सालय. परभणीमध्ये खरीप पिकं शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न, सुनील चव्हाणांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचीही उपस्थिती. जळगावच्या रावेर तालुक्यामधल्या कोचूर गावातील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग, तरुण मुलांच्या वतीनं केळी पट्ट्यामध्ये फुलवली सफरचंदाची बाग. जळगावमध्ये 17,000हून अधिक केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचित, शासनाकडून केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष. जळगावमध्ये बाजारभावापेक्षा कमी दरानं व्यापारी केळी खरेदी करत असल्याचा प्रकार, स्थानिक केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. मान्सून आज अंदमानमध्ये तर 31 मे रोजी केरळमध्ये धडकणार, यंदा 106% पाऊस होण्याचा संकेत, महाराष्ट्र मान्सून 11 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम वाढणार, शुक्रवारपर्यंत विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज.